कन्स्ट्रक्शन पुढे करण्याचं काम देखील आपण त्यावेळेला केलं आणि त्याचं खूप मोठं काम आपल्याला देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळेला करून दिलं. परंतु अजूनही काही लोक असे आहेत की ज्यांची पूररेषा अजूनही बाधित आहे आणि त्यामुळे त्यांचं देखील काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. कारण असे काही अजूनही जागा आहेत की जिथे काम अजून बाकी आहे. त्यामुळे पुढील काळात त्याही लोकांचं काम आम्ही करणार आहोत. आज आपल्या सातपूरमध्ये बस स्टँड असेल, त्याचबरोबर पोलीस स्टेशन असेल, आपल्या भवानी टेकडी, आता शांताराम बसलेले आहे तिथे, की भवानी टेकडीचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आता तिथे पायऱ्या बांधलेल्या आहेत. खूप छान असं पर्यटन स्थळ आपल्याला तिथे सातपूरमध्ये करायचं आहे. आज आपण जर सातपूरमध्ये कुठे जायचं म्हटलं मुलांना घेऊन तर अशी चांगली जागा असली पाहिजे. याकरता तिथे पूर्णपणे डेव्हलपमेंट करायचे आहे. तिथे भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्या भवानी मातेच्याच नावाने आपण 12 गाडा ओढण्याचा कार्यक्रम गुढीपाडव्याला करत असतो. त्यामुळे ती पण एक आपली सातपूरची एक वेगळी ओळख आहे की 12 गाडा ओढण्याचा कार्यक्रम हा नाशिकमध्ये फक्त आपल्याकडेच होतो आणि त्यामुळे त्या भवानी मातेचं सुद्धा मंदिर आणि जीर्णोद्धार आणि पूर्ण डेव्हलपमेंट हे आपल्याला पुढील काळात करायचं आहे. त्याकरताही आपल्या सगळ्यांचं खूप सहकार्य आम्हाला लागणार आहे. एखादा पूर्ण तो प्लॅन दाखवून त्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल याच्या आपल्या सूचना देखील त्याच्यात तुम्ही पुढे आम्हाला नक्कीच सुचवा.